योद्धा न्यूज मराठी. बाजारभावाअभावी खेडचा वांगी उत्पादक शेतकरी संकटात. शासनाकडे हमीभावाची मागणी. खेड पुणे प्रतिनिधी दत्ता भगत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सध्या शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे बाजारभावातील प्रचंड घसरण यामुळे वांगी उत्पादक शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. तालुक्यातील रेटवडी येथील शेतकरी श्री संपत शेठ मारुतराव वाबळे पाटील आणि भरत शेठ सोपान वाबळे पाटील यांनी आपल्या 20 गुंठा क्षेत्रात मोठ्या कष्टाने वांग्याची लागवड केली. मात्र सध्या बाजारात वांग्याला मिळणारा दर अत्यंत अल्प असल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे. शेतकऱ्यांपुढील प्रमुख आव्हाने: वाढता खर्च. बियाणे, खते आणि महागड्या औषध फवारणीसाठी मोठा खर्च झाला आहे. मजुरीचा प्रश्न. लागवडीपासून ते तोडणीपर्यंतच्या मोलमजुरीचे दर वाढले आहेत. हवामानाचा फटका. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनावर परिणाम झाला आहे. घसरलेले दर. बाजारभाव कमी असल्याने वाहतुकीचा खर्चही खिशातून भरावा लागत आहे. बाजारभावाअभावी आमचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन वांग्यासारख्या पिकांना योग्य हमीभाव द्यावा, जेणेकरून शेतकरी या संकटातून सावरू शकेल, अशी आर्त हाक वाबळे पाटील यांनी व्यक्त केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता उत्पादन खर्च आणि मिळणारा नफा यांचा मेळ बसत नसल्यानं शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे. आता शासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आदर्श गाव रेटवडी आहे. या रेटवडीमध्ये आपण आलेलो आहोत. आपण पाहत आहोत हा वांग्याचा प्लॉट. तर या वांग्याच्या प्लॉटमध्ये आपण आहोत. तर या ठिकाणचे जे प्रगतशील शेतकरी आहेत, संपत शेठ वाबळे पाटील आहेत, त्यानंतर भारत शेठ वाबळे पाटील आहेत. तर या शेतामध्ये जे वांगे आहेत तर त्यांच्याकडे आज आपण माहिती जाणून घेऊ. साहेब नमस्कार. नमस्कार. बरं, आपण हे कोणत्या जातीची वांगी पिकवली त्या ठिकाणी? धरतीची काटेरी वांग्याची. आणि कशा पद्धतीने हे पिकवले तुम्ही? बेड वगैरे केले तर असे दिसतंय आम्हाला. बेडवरती लावलेले आहेत. साधारणतः किती क्षेत्र आहे हे लावलेलं? 20 गुंठ्यामध्ये. 20 गुंठ्यामध्ये आहे. 20 गुंठ्यामध्ये. आणि निश्चितच वांग्याचं उत्पादन पाहून खूप अगदी भरगतचं उत्पादन आहे. हो. यासाठी खर्च अंदाजे किती आला असेल? खर्च अंदाजे धरायचा 10,000 रुपये खर्च आला म्हणायचा आतापर्यंत. अच्छा. आणि माग जर दूषित हवामान झालं, याचा काही फटका बसला का तुम्हाला? फवारण्या वगैरे केल्या ना, फवारण्या दिल्या, पांढरी माशी वगैरे त्याकरता स्प्रे दिले, किडीसाठी फवारणी केली. बरं. आता साहेब, ह्या फवारण्या वगैरे ज्या अचानक धुके वगैरे याचा आणि पावसाचाही परिणाम झालेला आहे. हो. मग आता सध्या बाजाराची परिस्थिती काय? बाजार तर फार रॉंग येत. आता बाजार सध्या नाहीच म्हटलं तरी चालेल. 10-12 रुपये आताच खपायला लागले. नाही उत्पादन खर्च पण बागत सध्या तरी. यासाठी खते वगैरे याचा खूप खर्च झाला असेल. भरपूर खर्च झाला आतापर्यंत. आता जवळपर्यंत 40,000 रुपये खर्च झालेला आहे त्याला सगळा. आणि अजूनही खर्च चालूच आहे. पण बाजार त्या पटीत नसल्यामुळे उत्पादन खर्च भागत नाही, आमची मजुरी सुद्धा सुटत नाही, अशी परिस्थिती आहे आता तरकारीची. मग आता तुमच्या सध्या स्थितीत अपेक्षा काय आहे? आम्हाला सरकारकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी आमच्या शेतमालाला हमी भाव द्यावा. बाकी दुसरं काहीच नको आम्हाला. सबसिडी नको, काही नको. फक्त हमी भाव बांधून द्यावा. बाकी काही न अपेक्षा नाही आमच्या सरकारकडून. म्हणजे निश्चितच तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, हमी भाव मिळावा. कारण मोलमजुरी परवडत नाही, बियाण्याचे मार्केट वगैरे. तुमच्या बोलण्यात बदल होत असल्यामुळे उत्पादन खर्च भागत नाही आणि त्या पटीत बाजारभाव पण नाही. मग शासनाने काही तुम्हाला अशा सोयी वगैरे तरतुदी केल्यात का? बा हवामानाचा फटका बसल्यानंतर तुम्ही काय कळवलं होतं का? तलाठी वगैरे, ग्रामसेवक? कळवलं होतं पण काय कुणी दखल नाही घेतली. निश्चितच आपल्या बोलण्यातनं आपल्याला हमी भाव मिळावा अशा प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त केल्यात. ते आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितच प्रयत्न करू. न्यूज तर त्या निमित्तानं आपलं या ठिकाणी योद्धा न्यूज मराठी चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद. नमस्कार.